हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण फक्त 2 मिनिटांमध्ये मुर्री माशीची चटणी आणि ती कशी बनवली तर चला मग ह्या व्हिडिओमध्ये बघू. तर त्यासाठी घेतली होती मी इथं मुर्री माशी घेतली होती आणि मुर्री माशी ही मार्केटमधून आणली होती आणि मुर्री माशी ताजी मिळाली होती. आणि इथं 1 ते 2 पाण्याने मुर्री माशीला व्यवस्थित धुवून घ्यायचं. नंतर ठेवायची इकडं कढई तापायला. कढई गरम झाली की तेल घालायचं. तेल गरम झालं की 2 चमचे लाल तिखट घालायचं. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. लाल तिखट फ्राय झाले की हळद घालायची, ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. नंतर घालायची मुर्री माशी आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पाणी न घालता फक्त आपल्याला वाफेवर होऊ द्यायची ही मुर्री माशीची चटणी. पाणी अजिबात घालायचं नाही, त्याची टेस्ट पूर्णपणे चालल्या जाते. फक्त वाफेवर होऊ द्यायची. आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये इथं शिजून तयार होते आपली ही चटणी. आणि इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतली. अगदी कमी मसाल्यामध्ये ही मुर्री माशी खायला एक नंबर आणि खूपच चविष्ट लागते. तर त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा. आणि एकदम कमी मसाल्यामध्ये आपण ही तयार केली होती. आणि तुम्हाला ही मुर्री माशी चटणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.